नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या इमारती धोकादायक ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. नाशिक महानगरपालिका हद्दीतील चित्रमंदिर टॉकीजच्या मागील बाजूस असलेल्या राजे बाजार लेन परिसरात एक जुने 2 मजली घर अचानक कोसळलंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र ढिगाऱ्याखाली एक दुचाकी दबली गेल्याने तिचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक तथा काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी तातडीने महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून मदत पथकाला पाचारण केलंय. तसेच ढिगारा हटवून परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना सुरू केल्या. त्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झालाय. त्यावेळी श्री जाधव, श्री घुगे तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी मदत कार्यात मोलाचे सहकार्य केले. तसेच लखन गायकवाड, भरत गायकवाड, प्रसाद बागुल, वसंत मणियार, सुनील शेलार यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी बचाव मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी राजेंद्र बागुल यांच्या तातडीच्या प्रतिसादाचे आणि प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्य वेगाने सुरू केल्याबद्दल कौतुक केलंय. त्यांच्या तत्परतेमुळे परिसरातील संभाव्य धोका टळला असून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.